Welcome to 7th chapter of part 2nd, probability distribution, which is for 5 marks in our annual exam. Okay, मग आता प्रॉबिलिटीचा कन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे बघा. प्रॉबिलिटीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्ट कोणता आहे? रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट माहिती आहे ना? रँडम एक्सपेरिमेंट. अँड एक्सपेरिमेंट whose outcomes are known in advance but cannot predict which one is occur. ओके, रँडम एक्सपेरिमेंट ज्याचे रिझल्ट्स तुम्हाला माहिती आहे. ग्राउंडवरती मॅच चालू आहे, जिंकणार आहे, विन होईल किंवा नॉन विनर, रनर असेल, विनर असेल किंवा रनर असेल किंवा ड्रॉ होईल. याच्यापेक्षा वेगळं काही आहे का? नाही. कॉईन टॉस करतो आपण. टॉसिंग ऑफ कॉईनमध्ये काय आहे माहिती आहे ना? हेड होणार किंवा टेल होणार. तिसरी पॉसिबिलिटीज नाही आहेत, पण तरी पण आपण ते बघतो. प्लेइंग कार्ड्स आहेत, पत्ते खेळता तुम्ही. ओके, माहिती आहे तुम्हाला काय होईल. 1 ते 52च पत्ते आहेत, 53वा पत्ता नाही. असला तर असतो जोकर. 2 जोकर असतात, बरोबर की नाही? एक तुम्ही आणि एक मी. थोडंसं बाजूला घ्या, पण ते माहिती आहे तरी पण आपण उत्सुकतेने ते खेळतो, त्याच्यात इंटरेस्ट घेतो. का तर काहीतरी वेगळे मिळेल. काय होईल याची शाश्वती नाही. व्हॉट इज टू बी हॅपन चालू आहे, पण शेवटच्या बॉलला चौकार मारला तर जिंकणार, नाही मारला तर हरणार. दॅट इज द प्रॉबिलिटी. ती काय आहे? पॉसिबिलिटी आहे, पण काय होईल गॅरंटी नाही. असा जो एक्सपेरिमेंट, याच्यात काय कोणकोणते एक्सपेरिमेंट येतील? मग कोणकोणते एक्सपेरिमेंट येतील? टॉसिंग ऑफ कॉईन, टॉसिंग ऑफ कॉईन, थ्रोविंग ऑफ डाय, थ्रोविंग ऑफ डाय किंवा 2 डाइस थ्रोन, 2 डाइस थ्रोन, 3 कॉइन्स किंवा कार्ड कॅन बी ड्रॉन किंवा बॉल्स आपण ड्रॉन केले वेगळ्या कलरचे. तर असा हा टॉसिंग ऑफ अ कॉईन. याच्यामध्ये पॉसिबल काय होईल? हेड किंवा टेल. किती कॉईन टॉस करायचे त्याच्यानुसार तुमचे एलिमेंट येतील. थ्रोईंग ऑफ डाय, 1 डाय थ्रोन केली तर 6 एलिमेंट, 2 घेतल्या तर 36 एलिमेंट येतील. कार्ड घेतले तर कोणतं पाहिजे त्यानुसार ते चेंज होतील. हे जे असे जे एक्सपेरिमेंट आहे, किंवा एक बॉक्स दिला, बल्बचा बॉक्स दिला, त्यातून सिलेक्ट केला, चांगले वाईट शोधायचे असतील तर तो बल्ब म्हणजे काय होईल? रिझल्ट्स माहिती आहेत, पण काय होईल ज्याच्याविषयी सांगता येत नाही. अशा एक्सपेरिमेंटला म्हणतो आपण रँडम एक्सपेरिमेंट. आणि मग या रँडम एक्सपेरिमेंटचे जे सगळे पॉसिबल आउटकम्स आहेत याला काय म्हणतो? येस, सॅम्पल स्पेस. हा सॅम्पल स्पेस हा कॅपिटल एसने दाखवला जातो. काय आहे याची डेफिनेशन? नंबर ऑफ पॉसिबल, शक्य असतील तेवढे आउटकम्स. नंबर ऑफ ऑल पॉसिबल outcomes of a random experiment. जो वरचा एक्सपेरिमेंट आहे त्याच्यात ज्या ज्या शक्यता आहे, जे जे रिझल्ट्स आहेत त्या सगळ्यांचा सेट म्हणजेच तुमचा सॅम्पल स्पेस. मग आता टॉसिंग ऑफ 2 कॉईन्स घेतले तर, जर 2 कॉईन्स घेतले तर सॅम्पल स्पेसमध्ये कोणकोणते एलिमेंट येतील माहिती आहे ना? हेड हेड, हेड टेल, टेल हेड, टेल टेल, 4 एलिमेंट येतील. डाय थ्रोन केली तर यसमध्ये किती एलिमेंट येतील? 6 एलिमेंट येतील. 2 डाईस थ्रोन केल्या तर पेअर येतील. 1 1 1 2 1 6 असा
सिमिलरली 2 1 2 6 असं करत करत 6 1 2 6 6 असे किती एलिमेंट येतील? 36 एलिमेंट येतील. एखादं कार्ड ड्रॉन करायचं असेल 52 पैकी एक कार्ड किंवा 2 कार्ड, तर हे तुमचे एलिमेंट येतील. हे 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 जे पॉसिबल आउटकम्स आहेत ते त्यांना म्हणतो आपण सॅम्पल स्पेस. ओके, याच्यानंतर आपण बघितली होती सॅम्पल स्पेस कळाला. ओके, रँडम एक्सपेरिमेंट कळाला. याच्यानंतर आपण बघितलं होतं प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी डेफिनेशन माहिती आहे ना? नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स. काय घेतलं आपण? इफ ए इज सबसेटला नाव दिलं होतं इव्हेंट. ए इज इव्हेंट ऑफ अ सॅम्पल स्पेस. यस, then probability of A equal to number of element in A upon number of element in sample space. Yes, okay. आणि which is, आणि ही probability आहे, ही कशी आहे? always lies between 0 and 1. कशी असते ती? 0 आणि 1च्या मध्ये असते. ओके, आणखी एक क्वेश्चन आपण एक बघितला होता की प्रोबॅबिलिटी ऑफ ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए, म्हणजे तो आणि त्याच्या कॉम्प्लिमेंटची मिळून प्रोबॅबिलिटी 1 बनते. हा पण पार्ट तुमचा झालेला आहे. ओके, तर हा प्रोबॅबिलिटी इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड लाईज बिटवीन 0 अँड 1 आणि हा कन्सेप्ट. ओके, आता पुन्हा मी येतो सॅम्पल स्पेसकडे. ओके, सॅम्पल स्पेस, कारण आपल्याला बघायचं आहे आता रँडम व्हेरिएबल. एक नवीन कन्सेप्ट आपण यावर्षी बघणार आहोत, तो म्हणजे आहे रँडम व्हेरिएबल. रँडम व्हेरिएबल, समजा आपण 3 कॉइन्स टॉस केले. 3 कॉइन्स टॉस जर केले तर यस मध्ये किती एलिमेंट येतील? हो, 3 कॉइन्स टॉस केले तर यस मध्ये किती एलिमेंट येतील? 8 एलिमेंट येतील. एच एच एच, एम आय करेक्ट? पहिला एलिमेंट एच एच टी, दुसरा एलिमेंट यस एच टी एच, तिसरा टी एच एच, आणि यांचे अपोजिट लिहून टाका. म्हणजे कोणता? याच्या अपोजिट एच टी टी, टी एच टी, टी टी एच आणि ट्रिपल टी, असे हे 8 एलिमेंट येतील. किंवा 2 डाईस थ्रोन केल्या, 2 डाईस थ्रोन केल्या तर यसमध्ये किती एलिमेंट येतील? 1 1 पासून तर 6 6 पर्यंत एलिमेंट येतील. एवढे एलिमेंट येतील. मग आपण काय घेतो प्रॉपर्टीमध्ये? काय पाहिजे तुम्हाला? 2 हेड पाहिजे. मग 2 हेडचे एलिमेंट, मग 1 2 3, किती पैकी? 8 पैकी. 2 हेड असेल तर 3 एलिमेंट आहेत. किती पैकी? 8 पैकी. ही त्याची प्रॉपर्टी झाली. 1 हेड पाहिजे. मग 1 हेड असणारे 1 2 3, हे पण 3 आहेत. 1 हेडची प्रॉपर्टी 8 पैकी. एकच हेड, सगळे हेड पाहिजे. 3ही हेड एकच एलिमेंट आहे 8 पैकी. यांना म्हणतो आपण प्रोबॅबिलिटीज. या काय आहेत? तुमच्या त्या इव्हेंटच्या, जो पाहिजे त्याच्या इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटी. आता प्रश्न आला की असे किती इव्हेंट घ्यायचे? प्रत्येक वेळेला वेगळा इव्हेंट घ्यावा लागतो. त्याला आपण ABCD नाव द्यायचो आणि मग प्रत्येकाची वेगवेगळी प्रोबॅबिलिटी काढायचो. मग असं नाही का एखादा एलिमेंट, एखादी संख्या, एखादा व्हेरिएबल की ज्याच्यामुळे सगळे घ्यायची गरज नाही, एकावरच सगळ्यांचं काम झालं पाहिजे? असं नाही का? प्रत्येकाचं नाव घेण्यापेक्षा मग आपण काय करतो? वर्गात प्रेझेंटी घेताना नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4 अँड सो ऑन. ज्याचा नंबर आहे तो उभा राहतो. प्रेझेंट आहे तर प्रेझेंट होतो, नसेल तर आपण ॲबसेंट लिहितो. शॉर्टकट आहे की नाही? नाही तर प्रत्येकाला तू कुठून आला, काय आला विचारायचं, मग तर का नाही आला काय, हे प्रश्न मिटून जातात. वेळ वाचतो आणि सगळे आयडिया येते एकदम क्लिअर. तसं इथं नाही का काही कन्सेप्ट? ही आहे, मला बेरीज पाहिजे आहे,
मग बेरीज घ्यायची आहे किंवा हा एलिमेंट घ्यायचा आहे, मग याच्यासाठी एक व्हेरिएबल आपण तयार करणार आणि तो म्हणजे बघा व्हेरिएबल रँडम व्हेरिएबल आणि हा दाखवला जातो कॅपिटल एक्सने. असा व्हेरिएबल घ्या. बघा पहिला याच्यासाठी मला व्हेरिएबल घ्यायचं आहे, मग एक्स मी घेणार नंबर ऑफ हेड्स किंवा नंबर ऑफ टेल्स, नंबर ऑफ हेड्स किंवा नंबर ऑफ टेल्स असा एक व्हेरिएबल घेणार. आता याच्यात सगळ्या केसेस येतात बघा. नंबर ऑफ हेड्स 3ही हेड किंवा 2 हेड किंवा 1 हेड किंवा सगळे टेल, म्हणजे नंबर ऑफ हेड्स जर घेतले तर 0 हेड म्हणजे हा एलिमेंट येईल, 1 हेड म्हणजे हे 3 येतील, 2 हेड म्हणजे हे 3 येतील आणि ऑल हेड म्हणजे शेवटचा एलिमेंट येईल. सगळे केसेस एकाच व्हेरिएबलमुळे मिळाल्या. आता वेगवेगळी घ्यायची गरज राहिली का? अशा व्हेरिएबलला म्हणतो आपण रँडम व्हेरिएबल. हा एक्स घेतला मी, दुसरा रँडम व्हेरिएबल 2 डायसाठी सम ऑफ नंबर्स, सम ऑफ नंबर्स. मग कुठून कुठपासून येतील? कमीत कमी सम 2 आहे पासून तर जास्तीत जास्त सम 12 आहे. याला म्हणतो रेंज. याला काय म्हणतो? रँडम व्हेरिएबलची रेंज. ही रेंज आहे किंवा आपल्या भाषेत डोमेनमधले एलिमेंट रँडम व्हेरिएबल आणि यांच्या करस्पॉन्डिंग प्रॉबॅबिलिटीज आपण काढतो, त्या यांच्या प्रॉबॅबिलिटीज. म्हणजेच रँडम व्हेरिएबल काय आहे? रँडम व्हेरिएबल इज अ फंक्शन फ्रॉम सॅम्पल एनी व्हॅल्यू. एक्स काय आहे? एच मधली याच्यामधली कोणतीही व्हॅल्यू तुम्हाला घेता येईल. कोणाची पाहिजे प्रॉपर्टी? 1ची पाहिजे, एक्स इक्वल टू 1 घ्या. 2ची पाहिजे 2 घ्या, 3ची पाहिजे 3 घ्या. 3 2 आर इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन. रँडम व्हेरिएबल इज अ रियल व्हॅल्यूड फंक्शन and which takes any value of a sample space. Yes, takes any value of a sample space. यस मधली कोणतीही व्हॅल्यू घेऊ शकतो. मग ह्या रँडम व्हेरिएबलचे पुढे जाऊन 2 प्रकार पडतात. रँडम व्हेरिएबलचे 2 प्रकार. ह्या रँडम व्हेरिएबलचे 2 प्रकार. पहिला आहे डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि दुसरा आहे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. शॉर्टकटमध्ये असा दाखवतात तो डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल आणि कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. हा कसा असतो? आयसोलेटेड, काउंटेबल आणि नॉन फ्रॅक्शनल. नॉन फ्रॅक्शनल, आयसोलेटेड, काउंटेबल आणि नॉन फ्रॅक्शनल व्हॅल्यूज असतात. उदाहरणार्थ नंबर ऑफ बॉईज अपूर्णांकात येतील का हो? नसतील तर 0 येतील. निगेटिव्ह येतील का? नाही. नंबर ऑफ स्टुडंट इन अ क्लास, number of student in a class. Number of mistakes, number of mistakes, printing mistakes on a page किंवा book. काउंटेबल आहे. कसा आहे? मोजता येण्यासारखा प्रकार आहे म्हणून हा कन्सेप्ट आहे. ओके. नंबर ऑफ मिस्टेक्स. अशा प्रकारचे जे एक्झाम्पल आहेत ते जे मोजता येतात ते ओके. नंबर ऑफ बॅटरीज, नंबर ऑफ कार्स, नंबर ऑफ ह्युमन बीइंग्स काउंटेबल आहे. हा डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. कंटिन्युअस व्हॅल्यू लाईज इन गिव्हन इंटरवल. व्हॅल्यू लाईज इन गिव्हन इंटरवल, दिलेल्या इंटरवलमध्ये असतो आणि इन्फायनाईट व्हॅल्यू असू शकतात. इन्फायनाईट. उदाहरणार्थ हाईट ऑफ अ स्टुडंट, हाईट, वेट ऑफ स्टुडंट. समजा आपल्या वर्गातल्या मुलांची आपल्याला उंची मोजायची किंवा हाईट मोजायची. आता फिक्स आहे का? याची 5 फूट भरली मग त्याची 6 फूट भरली पाहिजे, त्याची 3 फूट भरली पाहिजे? नाही. मध्ये इंटरवल येईल. सगळ्यात कमी उंचीचा आपण घेणार
सगळ्यात कमी उंचीचा, सगळ्यात जास्त उंचीचा, आणि यांच्यामध्ये आपली हाईट कुठं पण असू शकते किंवा एका हाईटचे अनेक जण असू शकतात. याला रेस्ट्रिक्शन नाही. हा फ्रॅक्शनलसुद्धा असू शकतो. याचं उत्तर काय येऊ शकतं? फ्रॅक्शनलमध्ये चालतं. फ्रॅक्शनलमध्ये पण उत्तर येईल, अपूर्णांकातसुद्धा उत्तर येईल. असं काही आहे का की एका किलोनेच कमी होईल किंवा अर्धा किलोनेच? रेस्ट्रिक्शन नाही, काही पण होऊ शकतं. आणखी एखादा एक्झाम्पल सांगता येईल? लाईफ पिरियड. असं काही आहे का हा 2 दिवस जगला मग तो 3 महिने जगला, तो 4 महिने जगला? नाही, जेव्हा संपेल तेव्हा ओके. लाईफ पिरियड मग तो कॉम्पोनंटचा असेल, ह्युमन बिईंगचा असेल किंवा आणखी कुणाचा असेल, हे कंटिन्युअस रँडम व्हेरिएबलमध्ये मोडतात. ओके, कळाले? डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल, कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल. नाउ वी टर्न टुवर्ड्स फर्स्ट रँडम व्हेरिएबल, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. ओके, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल एक्सने दाखवतात. तो काय आहे? काउंटेबल व्हॅल्यू आहे. मग समजा पहिली डेफिनेशन आहे प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, मग आपण घेऊ इफ एक्स हा काय आहे? इफ एक्स इज अ कॅपिटल एक्स इज अ रँडम डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. म्हणजे याच्यात सगळं आलं, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. शॉर्टकटमध्ये तो असा पण दाखवला जातो, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल. आता डिस्क्रीट रँडम म्हटल्यावर याला सॅम्पल स्पेसमधले वेगवेगळे व्हॅल्यू येतील. नंबर ऑफ हेड्स 0 पासून सुरुवात होईल, किती पण जेवढ्या वेळा टॉस केलं तेवढं. ते हॅविंग व्हॅल्यूज x1 x2 xn से ह्या तुमच्या काय आहेत? एक्सच्या वेगवेगळ्या किमती आहेत. ओके, अँड वी फाइंड probabilities at these values. बरोबर आहे काही नाही? त्या पॉईंटला आपण काय घेणार? त्यांच्या प्रॉबिलिटी घेणार. कशा घेणार? p इक्वल टू x इक्वल टू x1, हिला म्हणणार मी p1, p2 म्हणजेच प्रॉबिलिटी ऑफ x इक्वल टू x2, pn प्रॉबिलिटी ऑफ x इक्वल टू xn. अशा त्यांच्या प्रत्येक पॉईंटला काय येणार? प्रत्येकाची प्रॉबिलिटी. 0 हेड जर 3 कॉस केले तर तुम्ही 1/8, 1 हेड 2/8, ऑल हेड 1/8 अशा ज्या येतील त्या त्यांच्या काय येतील? करस्पॉन्डिंग एलिमेंट येतील. देन सच अ फंक्शन, देन दी फंक्शन जो प्रॉबिलिटी देतो तो, देन दी फंक्शन कोणतं? हे एफ ऑफ एक्सने दाखवलं जातं. आणि कसं डिफाईन केलं जातं? पी ऑफ एक्स इक्वल टू एक्स आय गिव्ज तुम्हाला प्रॉबॅबिलिटी. ते फंक्शन आहे विच गिव्ज प्रॉबॅबिलिटी फॉर ऑल एक्स आय, फॉर ऑल आय, आय म्हणजे 1 2 3 अप टू n. सच दॅट काय कंडिशन आहे याची बघा? सच दॅट ईच प्रॉबॅबिलिटी, ईच पी आय मस्ट बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0. प्रत्येक फॉर ऑल आय म्हणजे प्रत्येक प्रॉबिलिटी ही पॉझिटिव्ह असलीच पाहिजे किंवा 0 चालेल. आणि दुसरी अट आहे आणखी, ही खूप महत्त्वाची आहे, समेशन ऑफ ऑल पी आय म्हणजे सगळ्या प्रॉबॅबिलिटीची बेरीज. आय इक्वल टू 1 to n म्हणजेच काय? p1 p2 सगळ्या प्रॉबॅबिलिटीची बेरीज किती आली पाहिजे? 1 आली पाहिजे. देन सच अ फंक्शन इज कॉल्ड ॲज अ प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. सिंपल डेफिनेशन आहे. काय मिळते? ज्याच्यापासून प्रॉबॅबिलिटी मिळते ती पॉझिटिव्ह असली पाहिजे आणि सगळ्या प्रॉबॅबिलिटी त्या रँडम व्हेरिएबलचे जेवढे रेंज असेल, जेवढ्या वेगवेगळ्या व्हॅल्यू येतील, प्रत्येक सगळ्या प्रॉबॅबिलिटी काढा, त्यांची बेरीज करा. ती जर 1 आली तर त्याला म्हणायचं प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, ही तुमची पहिली डेफिनेशन, प्रॉबॅबिलिटी मास फंक्शन. दुसरं डेफिनेशन, probability distribution function. आता if
x is a discrete random variable. डेफिनेशन मध्ये फारसा फरक नाही. रॅन्डम व्हेरिएबल हॅविंग व्हॅल्यूज से x1 x2 x3 up to xn with probabilities x1 ची प्रॉपर्टी p1, x2 ची प्रॉपर्टी p3, x3 ची p3 ह्या यांच्या प्रॉपर्टीज आहेत. मग प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूशन कशाला म्हणजे इथपर्यंत तर मागे आलो होतो. देन द सेट ऑफ ऑर्डर पेयर्स, ordered pairs xi pi for all I varies from 1 to n. Then the set of order pairs for all I varies from 1 to n. x1 ची p1, x2 p2, x3 p3 हा जो सेट ऑफ ऑर्डर पेअर आहेत याला काय म्हणतो आपण? कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. काय म्हणतो याला? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. कॉल्ड प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. शॉर्टकटमध्ये कधी येईल? पुन्हा तीच अट. पी आय ग्रेटर दॅन इक्वल टू 0 फॉर ऑल आय आणि सेकंड समेशन ऑफ पी आय इक्वल टू 1 आय बेरीज फ्रॉम 1 to n. सगळ्या प्रॉपर्टीची बेरीज 1 असली पाहिजे. आणि हे समटाइम्स डिनोटेड बाय टॅब्युलेटेड फॉर्म. हे कसं दाखवलं जातं? टेबलच्या साह्याने दाखवलं जातं. म्हणजे ह्या इकडे एक्सच्या व्हॅल्यू येतील आणि इथं त्यांच्या करस्पॉन्डिंग प्रोबॅबिलिटीज येतील. मग ही व्हॅल्यू x1 आहे, त्याची प्रॉपर्टी p1 ही ऑर्डर पेअर, x2 p2, x3 p3 अशा व्हॅल्यू xn pn. आणि जर आपण इकडे टोटल केली तर ही टोटल किती येईल? 1 येईल. हे जे असतं हे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज पॉझिटिव्ह पाहिजे आणि सगळ्यांची बेरीज 1 आली पाहिजे. असं जर असेल तर त्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन फंक्शन. मास फंक्शन आणि डिस्ट्रीब्यूशनचा थोडासा फरक आहे. मास फंक्शनमध्ये प्रत्येकाची प्रॉपर्टी मिळते आणि इथं प्रॉपर्टी मिळाल्यानंतर त्याचं डिस्ट्रीब्यूशन जे होतं त्याच्यामध्ये फक्त एवढं चेक करायचं. जवळपास सेम आहे. ओके, बघूया याच्यावरचं एक्झाम्पल. हा तुमचा प्रॉब्लेम आहे. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रॉपर्टी मास फंक्शन ऑफ अ रँडम व्हेरिएबल एक्स. आणि आपलं जे आन्सर आहे त्याला कारण द्यायचं आहे. ओके, बघा वरती दिले आहेत ह्या एक्सच्या वेगवेगळ्या किमती. हा म्हणजे तुमचा काय आहे? x1 आहे, ही त्याची प्रॉपर्टी आहे. हा तुमचा x2 आहे, ही करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी आहे. हा तुमचा x3 आहे, ह्या तुमच्या करस्पॉन्डिंग प्रॉबॅबिलिटीज आहेत. ओके, मग हा एक्स रँडम व्हेरिएबल आहे तर ह्या करस्पॉन्डिंग त्यांच्या प्रॉपर्टी आहेत. तर तुम्हाला काय चेक करायचं आहे? मग हियर बघा टेबलवरनं फ्रॉम ऑब्झर्वेशन टेबल काय केलं? ऑल पी आय, प्रत्येक प्रॉपर्टी कशी आहे? आय इक्वल टू 0 1 2. प्रत्येक प्रॉपर्टी कशी आहे? पॉझिटिव्ह आहे. बघा ना, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह, हा पॉझिटिव्ह. आणि दुसरी कंडिशन समेशन ऑफ ऑल पी आय म्हणजेच काय? 0.4 प्लस 0.4 प्लस 0.2 किती येते? 1 येते. दुसरी पण कंडिशन पाळली, पॉझिटिव्ह पाहिजे आहे. अँड देअरफॉर गिव्हन इज अ, देअरफॉर पी ऑफ एक्स इज अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे काय आहे? प्रोबॅबिलिटी मास फंक्शन आहे. ओके, दुसरा एक्झाम्पल बघूया आपण. दुसरा प्रॉब्लेम. एक्सच्या व्हॅल्यू बघा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या आहेत, डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि या त्यांच्या करस्पॉन्डिंग
प्रायोरिटी फंक्शन का, तर प्रत्येकाची व्हॅल्यू त्याच्यापासून मिळाली. तुम्हाला कशी दिली ते त्यांना माहिती, पण आपल्याला फक्त चेक करायचं आहे व्हॅल्यू कशा आल्या याचा विचार सध्या करायचा नाही. ओके, मग बघा सगळ्यांची प्रायोरिटी फ्रॉम अबाउट टेबल. ओके, नाही ह्या टेबलवरनं प्रायोरिटी कुणाची 3ची प्रायोरिटी काय आली, मायनस आली, निगेटिव्ह आली. शक्य नाही, नॉट पॉसिबल. ही पहिली अट बघा. का, तर प्रायोरिटीची पहिली अट आहे आपली पॉझिटिव्ह पाहिजेच. आता बेरीज जरी 1 आली तरी नाही, बेरीजही बघा 0.1 + 0.5 6 + 1 0.8 10 मधून 1 गेला. पॉईंट समेशन ऑफ पी आय ही पण किती आली 0.9, नॉट इक्वल टू 1. अँड देअरफॉर पी ऑफ एक्स इज नॉट अ प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. म्हणून याने जे प्रायोरिटी दिलेले आहेत हे प्रायोरिटी मास नाही का, निगेटिव्ह प्रॉबॅबिलिटी आपल्याला चालतच नाही. व्हेरिएबल निगेटिव्ह येऊ शकतो, प्रॉबॅबिलिटी निगेटिव्ह येऊ शकत नाही. हे रेस्ट्रिक्शन आहे आणि म्हणून हे प्रायोरिटी मास फंक्शन नाही. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम्स आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. अप टिल वी स्टॉप हिअर. थँक्यू.